महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केली मोठी घोषणा। महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातल्या आहेत। त्या अगोदरच आता उद्यापासूनच महाराष्ट्रातील जवळजवळ 36 जिल्ह्यांमध्ये 21 रुपयांचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर हा 14 तारखेला जो सण आहे मकर संक्रांत, त्याचाही बोनस सध्या महिलांच्या खात्यावरती या 8 जिल्ह्यात आला आहे। मात्र तुम्हाला ही 4 कागदपत्रे लवकरात लवकर तयार करून ठेवावी लागतील। ज्या महिलांसाठी ही कागदपत्रे तयार ठेवतील त्यांनाच हे फक्त पैसे मिळणार आहेत। बोनस वेगळा असेल, परंतु सुरुवातीला तुम्हाला 21 रुपयांचा हप्ता या जानेवारी महिन्याच्या 9 ते 10 तारखेपासूनच तुमच्या खात्यावरती येईल। कारण की या 8 जिल्ह्यात हे पैसे आले, तुमच्या जिल्ह्यात हे पैसे आलेत का हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्र सरकारने आता काही दिवसांपर्यंतच महिलांच्या खात्यावरचे पैसे ताबडतोब गेले पाहिजेत असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला। त्याबरोबर त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील म्हटले, महिलांच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी पाहिली जाणार नाही। महिलांच्या खात्यावरती पैसे वेळच्या वेळेवर गेले पाहिजेत आणि तो 21 रुपयांचा हप्ता तो देखील महिलांना वेळेवरच गेला पाहिजे, जेणेकरून आगामी होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या या निवडणुकांमध्ये देखील आपल्या सरकारला फायदा झाला पाहिजे। या दृष्टीने सरकारने पावलं उचलावी, कुठूनही कर्ज काढावे, फक्त महिलांच्या खात्यावरती पैसे द्यावे असं देखील तटकरे यांनी म्हटलंय। म्हणजेच आदिती तटकरे ह्या आता सध्या पॉझिटिव्ह आहेत महिलांसाठी। त्यामुळे नेमक्या कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या महिलांना 21 रुपयांचा हप्ता आणि मकर संक्रांतीसाठी पैसे मिळणार ते सविस्तर बघूया। सध्या आज महाराष्ट्रातील जवळजवळ दुपारनंतरच काही महिलांच्या खात्यावरती 21 रुपयांचा हप्ता जानेवारी आणि फेब्रुवारी असं मिळून पैसे यायला सुरुवात झाली। त्यामध्ये काही महिलांना जानेवारीचेच पैसे आलेत। त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जानेवारीच्या पैशामध्ये इकडे बुलढाणा असेल, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव, बीड, लातूर आणि साताऱ्याच्या काही भागात देखील हे पैसे आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती येऊन पोहोचले असल्याने हा महिलांना सर्वात मोठा दिलासा मकर संक्रांतीच्या अगोदर मिळायला दिसतोय। हा 8वा हप्ता असेल जो आता महिलांच्या खात्यावरती एकंदरीत मिळू शकेल आणि त्यानंतर तुम्हाला पुढे देखील खूप महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या तुम्हाला 2100 रुपये हप्ता आणि संक्रांतीसाठी हे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत। त्यासाठी तुमच्याकडे वेगवेगळी कागदपत्रे देखील महत्त्वाची असणार आहेत, कारण की पुन्हा एकदा छाननी सुरू झाली आहे। तुमचं आधार कार्ड तुमच्या जवळ ठेवावं लागेल, जेव्हा मागतील ते तुम्हाला द्यावं लागेल। नंतर तुमचं पॅन कार्डचं नाव आणि आधार कार्डचं नाव सारखं पाहिजे, मिळतं जुळतं पाहिजे। या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक जर जाणवला तर मात्र तुमचे देखील पैसे या ठिकाणी यायचे बंद होऊ शकतात असं सरकारने निर्णय घेतला आहे। त्यानंतर बँकेचं अकाउंट आणि तुमचं आधार कार्ड हे दोन्ही एकत्र जॉईन केले पाहिजेत, कारण की DBTद्वारे तुमच्या खात्यावरती पैसे येतात। जर हे जॉईन नसतील तर DBTद्वारे तुमच्या आधार कार्डवरती त्या आधार कार्डच्या नंबरवरती पैसे डायरेक्ट येणार आहेत। त्याच्यामुळे तुमचं DBTला कनेक्ट पाहिजे, म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला कनेक्ट हवं आहे। त्यानंतर तुमचं राशन कार्ड देखील तुमच्याजवळ हवं आहे ओरिजिनल। हे 1 ते 4 डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून आगामी काही दिवसामध्ये जेव्हा 60 लाख महिलांची कागदपत्रे छाननी झाली, आता काही महिलांची छाननी सुरू आहे, परंतु याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 45 लाख महिलांची आता पैसे येणं बंद होणार आहे, कारण की त्यांच्याकडे नमो योजनेचे पैसे येत आहेत, हे पण पैसे येत आहेत, दोन्ही पैसे नकोत म्हणून सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याची सध्या बातमी समोर येते। त्यामुळे राज्यातील महिलांना आता 21 रुपयांचा हप्ता साधारणतः पुढील 2 ते 3 दिवस, साधारणतः पुढच्या मंगळवारपर्यंत सगळ्यांच्या खात्यावरती यायला सुरुवात होईल। तेव्हा तुमच्या देखील खात्यावरती हे 21 रुपये नक्कीच येतील, परंतु तुम्हाला ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावं लागेल। हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा लागेल, जेणेकरून महिलांच्या खात्यावरती हे पैसे येणे बंधनकारक राहील। आणि पुढचं एक महत्त्वाचं म्हणजे की तुमची कागदपत्रे आणि तुमचे जे पैसे आहेत हे दोन्ही एकत्र ठेवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन कुठेही जाण्याची गरज नाही। जेव्हा तुम्हाला मागवले जातील, तुमचं नाव जेव्हा तिथे छाननीमध्ये येईल त्यावेळेस जर काय अडचण असेल तेव्हाच तुम्हाला मागवतील, अन्यथा तुमच्याकडे मागणार नाहीत, डायरेक्ट तुमच्याकडे पैसे तुमच्या खात्यावरती येऊन जातील। तेव्हा सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे की महिलांच्या खात्यावरती 2100 रुपये पाठवण्यास आता सुरुवात झाली आहे। तेव्हा तुमच्या खात्यावर पैसे आलेत का नक्कीच तुम्ही कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद, तोपर्यंत भेटूया उद्या।